Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, नीट यूजी 2025 ची काउन्सिलिंग प्रक्रिया संपलेली आहे। यावर्षी म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांनी नीट यूजी 2025 मध्ये काउन्सिलिंग मध्ये भाग घेतला होता त्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार किती मार्कापर्यंत महाराष्ट्रात MBBS कॉलेज मिळालं त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत, जेणेकरून जेही विद्यार्थी नीट यूजी 2026 ची परीक्षा देणार आहेत त्या विद्यार्थ्यांना अंदाजा मिळेल की कॅटेगरीनुसार किती मार्क तसेच ऑल इंडिया रँक आली तर त्यांना महाराष्ट्रामध्ये MBBS कॉलेज मिळू शकतं। तर जेही विद्यार्थी नीट यूजी 2026 ची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने हा फार महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। या व्हिडिओला काळजीपूर्वक पाहत रहा, तसेच महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी म्हणजेच नीट यूजी 2025 च्या काउन्सिलिंग मध्ये MBBS साठी एकूण किती राऊंड झाले होते ती माहिती घेऊ। तर या ठिकाणी तुम्ही ही जी काही सिलेक्शन लिस्ट पाहत आहात अशा प्रकारच्या ज्या काही निवड यादी आहेत त्या आपल्याला CET सेल मार्फत दिल्या जातात। यामध्ये तुम्ही पाहू शकता जे काही विद्यार्थी काउन्सिलिंग मध्ये भाग घेतले होते व ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे अशा विद्यार्थ्यांची नावे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। जर आपण मागील वर्षीच्या एकूण राऊंडचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी MBBS या कोर्ससाठी 6 राऊंड झालेले होते। त्यामध्ये कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, कॅप राऊंड 3 व त्यानंतर जे काही स्ट्रे वॅकन्सी राऊंड होतात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ही जी काही सिलेक्शन लिस्ट आहे ती स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 ची आहे। स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 नंतर स्ट्रे वॅकन्सी राऊंड 2 झालेला होता व या राऊंड मध्ये देखील काही जागा रिक्त राहिल्या होत्या व त्यासाठी महाराष्ट्रामध्ये यावर्षी स्ट्रे वॅकन्सी राऊंड 3 घेण्यात आलेला होता। असे एकूण मिळून महाराष्ट्रामध्ये MBBS या कोर्ससाठी 6 राऊंड झालेले होते। हे जे काही सर्व राऊंड झालेले आहेत यामध्ये एकदम शेवटचा विद्यार्थी म्हणजेच लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेटला किती मार्क आणि ऑल इंडिया रँकवर महाराष्ट्रामध्ये MBBS या कोर्सला प्रवेश मिळाला त्या संदर्भात आता आपण माहिती घेऊ। तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही फायनल कट ऑफ आहे तो सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजचा आहे। सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजचं फी स्ट्रक्चर, त्या ठिकाणी वार्षिक खर्च किती येतो या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये आपल्या YouTube चॅनलवर माहिती दिली जाईल। आता फक्त आपण या कॉलेजेसचा फायनल कट ऑफ काय राहिला होता ती माहिती घेणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता SC कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना या वर्षी 416 मार्क तसेच 1,79,469 या ऑल इंडिया रँक पर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळालं। त्यानंतर आपण या ठिकाणी ST कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकतो। जेही विद्यार्थी ST कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना 328 मार्क तसेच 3,68,383 या ऑल इंडिया रँक पर्यंत राऊंड मार्फत महाराष्ट्रात सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळालेला आहे। SC आणि ST कॅटेगरीच्या कट ऑफ नंतर आता आपण VJNT या कॅटेगरीचे कट ऑफ पाहणार आहोत। तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जे विद्यार्थी VJ मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना 459, NT1 कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 436 पर्यंत आलेला होता। NT2 कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो 472 आणि जे विद्यार्थी NT3 मध्ये येतात या विद्यार्थ्यांना देखील 472 मार्कापर्यंतच यावर्षी सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळालेला आहे। या विद्यार्थ्यांची जी काही ऑल इंडिया रँक आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता।
काउन्सिलिंगमध्ये ऑल इंडिया रँकला फार महत्त्व आहे. मार्कामध्ये दरवर्षी थोडेफार बदल होतात, परंतु जी काही तुमची ऑल इंडिया रँक आहे ती तुम्ही लक्षात ठेवा. कारण कॅटेगरीनुसार जी तुम्ही या ठिकाणी ऑल इंडिया रँक पाहत आहात त्यापर्यंत जर तुमची यावर्षी ऑल इंडिया रँक आली तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये MBBS कॉलेज मिळू शकतं. VJNT कॅटेगरीच्या कट ऑफ नंतर खाली जर आपण आता OBC आणि SCBC या कॅटेगरीचे कट ऑफ पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जे विद्यार्थी OBC मध्ये होते या विद्यार्थ्यांना देखील 472, ओपन EWS च्या विद्यार्थ्यांना देखील 472 व SCBC चा जो कट ऑफ आहे तो देखील 472 मार्कापर्यंत राहिलेला होता. या विद्यार्थ्यांचे मार्क जरी सारखे असले तरी देखील या विद्यार्थ्यांच्या ऑल इंडिया रँक मध्ये बदल आहे. तो बदल तुम्ही या कॉलम मध्ये पाहू शकता. त्यामुळेच मी सांगितलं की काउन्सिलिंग मध्ये भाग घेताना ऑल इंडिया रँक ही सर्वात महत्त्वाची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रामध्ये कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना या मार्क आणि ऑल इंडिया रँक पर्यंत MBBS कॉलेज मिळालं आहे. जेही विद्यार्थी नीट UG 2026 ची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी नोंद घ्या की या ऑल इंडिया रँक पर्यंत जर तुमचा रँक आला तर तुमचं नीट UG 2026 मध्ये MBBSचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. जेही विद्यार्थी नीट UG 2026 ची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपापल्या कॅटेगरीनुसार किती ऑल इंडिया रँक पर्यंत विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात सेमी प्रायव्हेट MBBS कॉलेज मिळालं आहे याची नोंद घ्या व त्यानुसारच आपापली तयारी ठेवा. जेणेकरून जर तुमची कॅटेगरी SC असेल व यावर्षी जर तुमचा ऑल इंडिया रँक 1,80,000 पर्यंत आला तर महाराष्ट्रामध्ये 99% तुम्हाला MBBS ची जागा मिळून जाईल. तर हा जो काही कॅटेगरी वाईज डाटा आहे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा तुम्ही, जेणेकरून भविष्यामध्ये याचा फायदा तुम्हाला मिळेल. तसेच जे विद्यार्थी नीट UG 2026 ची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांनी बालाजी एज्युकेअरचा फ्री व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला नीट UG 2026 काउन्सिलिंग संदर्भात व परीक्षा संदर्भात A to Z इन्फॉर्मेशन व्हॉट्सअपवर शेअर केली जाते. येणारे रेग्युलर अपडेट्स, कॉलेज वाईज कट ऑफ व ज्या काही महत्त्वपूर्ण नियम आहेत, काही नियम दरवर्षी बदलत असतात, त्या संदर्भात टाइम टू टाइम अपडेट राहण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा. अगदी तुमच्या परीक्षा फॉर्म फिलअप पासून ते तुमचं ॲडमिशन मार्गी लागेपर्यंत आम्ही तुमची मदत व मार्गदर्शन करणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी त्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करा व या व्हिडिओला महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांची या व्हिडिओमुळे मदत होईल. तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया. धन्यवाद.